हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज परत आपण अशी एक भाजीची रेसिपी घेऊन आली आहे जी करायला एकदम सोपी आहे, दिसायला एकदम रॉयल आणि खायला खूपच टेस्टी आहे। बघा, या भाजीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स तुमच्या घरी इझिली अवेलेबल होऊ शकते। तुमच्याकडे जर अचानक कोणी पाहुणे आले किंवा तुम्हाला स्वतःला काहीतरी टेस्टी खायची इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे, दिसायला एकदम रॉयल आहे, टेस्टला खूपच छान आहे। बघा, मस्त रेसिपी आहे, कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये होणारी रेसिपी आहे। तर लगेच जोडा आपल्या रेसिपीकडे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्याच्यात घेणार आहे आपण एक बटाटा, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेला आहे। आपण बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे, मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला आलं टाकायचं आहे, लसूण टाकायचं आहे, 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि मिक्सरमधून याची स्मूथ अशी आपल्याला बॅटर म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तयार झालेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। यामध्ये जर काही एक्स्ट्रा पाणी असेल तुम्ही ते पाणी काढून घ्या। बघा, आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। यामध्ये काही आपण मसाले आणि इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे। बघा, आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, तिखट, थोडंसं आपण धनापूड टाकणार आहे, मीठ टाकणार आहे आणि आपण कसुरी मेथी मस्त हातावर अशी क्रश करायची आणि ती टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि सोबत टाकणार आहे आपण बेसन। आता आपल्याला यामध्ये जेवढं बेसन मावेल तेवढंच टाकायचं आहे आपल्याला, पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे। बटाट्याच्या पेस्टमध्ये जेवढं बेसन मावेल तेवढं आपल्याला बेसन टाकायचं आहे, एकदम नका टाकू, हळूवार टाका। छान घट्टसर आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, त्याला मस्त चुरून घ्यायचा आहे। बटाटा वापरला आहे तर आपण याला रेसा ठेवणार नाही आहे, लगेच आपण त्याचा गोळा तयार करणार आहे, कणिक लावणार आहे, त्याला थोडीशी कोरडी कणिक किंवा बेसन लावून घ्या तुम्ही, किंवा तेलही लावू शकता। त्याच्या आपल्याला एक म्हणजे एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। साईडचे कॉर्नर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे, एक स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे। बघा, आणि त्याला आपण आता 3 पीसेस मध्ये कट करून घेणार आहे। आपण लांब लांब पीसेस पाहिजे आहे। आता यामध्ये आपण भरणार आहे पनीर, छान ताजं फ्रेश पनीर आपण किसून घ्यायचं आहे आणि हे पनीर आपल्या पीसेस मध्ये भरून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने भरपूर असं पनीर भरायचं आहे आणि याला मस्तपैकी आपल्याला रोल करायचं आहे। बघा, मस्त आपण याला हळूवारपणे दाबून दाबून छानपैकी आपण रोल करणार आहे, म्हणजे आपला रोल सुटला नाही पाहिजे। बघा, छान रोल करून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आपल्याला। मी परत एकदा तुम्हाला करून दाखवते। अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने रोल करू शकतो। बघा, हे असे रोल करून तुम्ही मस्तपैकी वाफवून फ्राय करून तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। बघा, आता करायचं माहिती आहे का, हे जे रोल तयार आहे बाकी सर्व रोल तयार करून घेतले होते आणि तयार झालेले रोल आहे ते आपण वाफवणार आहे। तर आपण आपल्या सोयीने आपल्या परीने मस्तपैकी रोल वाफवून घ्या। मी अशा इडली पात्रामध्ये जाळी ठेवून त्यावर तेल लावून अशा पद्धतीने वाफवून घेते। बघा, माझ्याकडे अशा पद्धतीचा कुकर आहे, आता त्याला वाफवून घ्यायचं आहे। जोवर या रोलवर फोडे येते तोवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, आपण फोडणी घालणार आहे भाजी, त्यामध्ये आपण तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि हिंग टाकणार आहे। बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे, त्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला आपले गट्टे चेक पण करायचे आहे। कांदा जरासं गुलाबी झाला की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे, त्याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला। कांदा वस्तू शिजला गेला की त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकायची आहे, मस्त मिक्स करायचे आहे, त्याला तेल सुटोस्तोवर। साईडला आपण जे रोल ठेवले होते वाफायला आपण ते पण चेक करणार आहे, त्याला मस्त फोडा आले होते। बघा, मी उतरवून घेतलेले आहे। बघा, छान आपले रोल तयार झालेले आहे। आता इकडे आपलं टोमॅटो पण छान शिजलं होतं, त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे, आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे, हळद, तिखट, धनापूड आणि गरम मसाला टाकायचा आहे। छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मसाला शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहे आणि तेल सुटू देणार आहे छानपैकी। व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे दही, मस्त दह्याला मिक्स करायचं आहे आपल्याला मस्तपैकी त्यामध्ये टाकायचं आहे आता 1 चमचा किसलेलं पनीर टाकायचं आहे, त्यामुळे आपले ग्रेव्ही जे आहे ते घट्ट होईल आणि टेस्टला खूप छान लागेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आपण यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे। दह्याचा वापर केला आहे तर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी साखर आवश्यक आहे, बिलकुल स्किप करू नका। मस्त सर्व मिक्स करायचं आहे इन्ग्रेडियंट्स। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आणि याची छानपैकी आपल्याला उकळी काढायची आहे। कलर बघा किती सुरेख असा आलेला आहे। अगदी सोपी रेसिपी आहे की नाही, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात इझिली मिळू शकते। बघा, आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आपण जे वाफरलेले रोल होते ते टाकायचे आहे आणि याला मस्त शिजवून घ्यायचं आहे।
बघा दिसायला किती छान दिसत आहे. याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर तयार आहे आपली पनीर रोल गट्ट्याची भाजी. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. शेवटी टाकायचं आहे मस्त कोथिंबीर आणि गरमागरम भाजी करायची आहे आपल्याला सर्व. बघा किती छान अशी दिसत आहे. मस्त घट्ट घट्ट भाजी झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. बघा हे रोल तर खूपच गजबचे लागते. मस्त गरमागरम भाजी सर्व करायची आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.